आणि आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांपुढे त्यांची व्यथा मांडली आहे। विविध मागण्यांसाठी हजारो आरोग्य कर्मचारी संपावर आहेत। शिंदेंकडून पुढील बैठकीत चर्चा करण्याचं आश्वासन मात्र दिलं गेलंय। जो जी.आर. काढलेला आहे 14 मार्च 2023 ची त्याची अंमलबजावणी करावी। आम्हाला लवकरात लवकर त्या ऑर्डर्स द्यावं, म्हणजे समायोजन करण्यात यावं, कारण 16 महिन्यापासून ही जी शासनाने जी.आर. काढलेला आहे त्यावर काहीही अंमलबजावणी झालेली नाही। गेल्या 20 ते 25 वर्षापासूनची जी काही मागणी आहे की आम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासन सेवेमध्ये सामावून घ्यावे व बाकीच्या काही ज्या 18 मागण्या आहेत त्या 18 मागण्या पूर्ण करण्याच्या अनुषंगाने शासनाकडे आम्ही दाद मागत आहे, परंतु शासन कुठलीही दाद देत नाही आम्हाला। तर त्या अनुषंगाने आम्ही आंदोलन चालू केलेले आहे। आमच्या ज्या मागण्या आहेत त्या लेखी आश्वासन देऊन व कालमर्यादा निश्चित करून आम्हाला न्याय द्यावा ही आमची सर्व जिल्हा छत्रपती संभाजीनगर एकत्रीकरण संघटनेतर्फे शासनाला असे निवेदन आहे की त्यांनी तात्काळ आमच्या निवेदनाची अंमलबजावणी करावी। जर निवेदन झालेलं नाही, अंमलबजावणी झाली नाही तर आम्ही दिनांक 10 तारखेपासून आझाद मैदान या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 38,000 कर्मचारी हे आझाद मैदानावर उपोषणासाठी बसणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।